नमस्कार मित्रांनो, आपल्या सुयोधिका चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना 15 ऑगस्ट भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण आहे. या दिवशी भारताला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य कसं मिळालं? त्यासाठी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग, संघर्ष आणि बलिदान दिलं. त्यावेळेस हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. त्यासाठी महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांच्यासारखे अनेक, तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखे अनेक ज्ञात अज्ञात असे असंख्य असे स्वातंत्र्य सैनिक या स्वातंत्र्यासाठी बलिदानासाठी तयार होते किंवा त्यांनी बलिदान केलेलं आहे. तर यांनी सर्वस्व आपलं भारत मातेला अर्पण केलेलं आहे. परंतु स्वातंत्र्य म्हणजे काय? केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हे, तर आजच्या विचारांचे स्वातंत्र्य. आपल्याला आज विचार करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे. आपण स्वतः विचार करू शकतो, कुठेही फिरू शकतो, कुठेही जाऊ शकतो. आपल्या भारतामध्ये आपण कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही ठिकाणी जाऊ शकतो. आपल्याला ते स्वातंत्र्य आहे. तसंच शिक्षणाचं स्वातंत्र्य आहे आपल्याला. आणि अजून आपल्याला कुठलाही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. तर स्वातंत्र्य म्हणजे काय? तर आपल्या विचारांचं स्वातंत्र्य, शिक्षणाचा अधिकार, समानतेचा अधिकार, मतदानाचा अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार याचं प्रतीक म्हणजेच स्वातंत्र्य. आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या त्यागाचे स्मरण ठेवणे आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडणे हीच खरी आदरांजली आहे. चला, या पवित्र स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यानिमित्ताने आपण भारताला अधिक सक्षम, स्वच्छ, सुशिक्षित आणि प्रगत बनवण्याचा संकल्प करूया. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. वंदे मातरम.